नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण मनाचे आरोग्य आणि आयुर्वेद या विषयात थोडक्यात बोलणार आहोत. कारण मानसिक समस्या आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये खूप जणांना फार कमी अवधीमध्ये दिसायला लागलेल्या आहेत. म्हणजे एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, झोप न येणं आहे. ह्या मनाच्या अवस्था अगदी 7वी, 8वी, 9वीतल्या मुलींपासून सुरू होताना दिसते. हे घडण्यामागचं महत्त्वाचं कारण काय आहे, तर आयुर्वेदामध्ये शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा या चारही गोष्टींचं अतिशय चांगल्या पद्धतीनं विवेचन आलेलं आहे. तुमचे शारीरिक आरोग्य हे तुमचं जर मानसिक आरोग्य चांगलं असेल तर शारीरिक आरोग्य चांगलं राहतंय. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असेल तर शारीरिक आरोग्य चांगलं राहतंय. म्हणजे शारीरिक आणि मानसिक हे दोन्हीही आरोग्य आजकाल जर चांगले असतील तर त्याला हेल्दी किंवा निरोगी मनुष्य असं म्हटलेलं आहे. कारण आजकाल आपलं खाणं बिघडलेलं आहे, झोपणं बिघडलेलं आहे, बाहेरचं जास्तीत जास्त आपण खायला लागलेलो आहे, शिळे पदार्थ जास्त आलेले आहेत, मिठाचं सेवन म्हणजे ते प्रिझर्वेटिव्ह घातलेलं किंवा पॅक फूडामध्ये मिठाचं सेवन खूप असतं, ते सेवन आपण जास्तीत जास्त करायला लागलेलं आहे. त्यामुळे काय होतंय, तर मनाचे हे 3 गुण सांगितलेले आहेत. त्यातलं सत्व, रज आणि तम. सत्व हा मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो, परंतु रज आणि तम हे 2 गुण तुमच्या वृद्धीमध्ये त्यांचं असमतोलपणा किंवा वाढीस लागलं तर मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागतात. त्यामध्ये चिंता आहे, क्रोध आहे, लोभ आहे. तर रजतम हे 2 गुण तुम्हाला जर जेवढे नॉर्मलाइज ठेवता येतील तेवढं जर तुम्ही ठेवलं तर तुमची मानसिक समस्या उद्भवणार नाहीयेत. तर त्यासाठी सदाचार नावाचा एक प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. सदाचार आणि समाधान म्हणजे ते साधे आणि सोपे रामदास बोधांमध्ये जे नियम सांगितलेले आहेत तेच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. सत्य बोलणं, चांगलं बोलणं, अपेक्षा कमीत कमी ठेवणं, झोप वेळेवर घेणं, घरातलं जेवण करणं, जेवढं कमीत कमी बोलता येईल तेवढं कमीत कमी बोलणं, ह्या गोष्टींचा जर आपण वापर करायला लागलो तर मानसिक आरोग्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ठेवता येतं. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये तुपाचं सेवन हे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुपाचं सेवन हे तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. कारण तुपाच्या सेवनाने तुमच्या मनाचा सात्विकपणा हा वाढत असतो आणि रजतम जे वाढलेले गुण असतात ते कुठंतरी कमी व्हायला मदत होत असते. त्यामुळे तुपाचं सेवन तुम्ही सकाळ संध्याकाळ हे करायलाच पाहिजे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये पुराणघृत नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे जुनं 10, 20, 30 वर्षाचं जुनं जे तूप म्हणजे आयुर्वेदातल्या वैद्यांकडे हे तुपशील मानसिक आरोग्यासाठी वापरले जातात. म्हणजे बऱ्याच मनाच्या विकार जे असतात त्यात उन्माद आहे, अपस्मार आहे, निरनिराळ्याचे मनाचे जे आजार आहेत त्यामध्ये हे पुराणघृत जर दिलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये आवळा आहे, जटामांसी आहे, सर्पगंध आहे, ब्राह्मी आहे, अशी नाना तऱ्हेची आयुर्वेदिक औषधं तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतात. त्याचबरोबर पंचकर्मातलं वमन आहे, विरेचन आहे, नस्य आहे, ह्याही ट्रीटमेंटचा तुमच्या मानसिक विकारांमध्ये, मानसिक आजारामध्ये खूप चांगला उपयोग होत असतो. त्याचबरोबर शिरोधारा नावाची पण एक कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. तर ह्या शिरोधारामध्ये काय केलं जातं, सिद्ध विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारची तेलं असतात किंवा ताक असतं, हे तुमच्या कपाळावरती साधारण 30 ते 60 मिनिटं सोडलं जातं. त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मनाचे विकार जडायला लागले असतील, राग, क्रोध येत असेल तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने ह्या ट्रीटमेंटचा जर उपयोग तुम्ही करून घेतला तर तुमचं मानसिक आरोग्य हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला आयुर्वेदाच्या सहाय्याने वाढवता येईल किंवा सुधारवता येईल. धन्यवाद.